महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच वसईमध्ये धर्माच्या नावाखाली वासनांध खेळ मांडणाऱ्या एका भोंदूबाबाचा प्रताप समोर आलाय। मी महादेवाचा अवतार असून तू माझी पार्वती आहेस असं सांगत एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात या संतापजनक घटनेची नोंद झाली। आरोपी ऋषिकेश वैद्य यानं पीडित महिलेला आपणच साक्षात महादेवाचा अवतार असल्याचं भासवलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती। त्यानंतर आरोपीनं महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर अत्याचार केला। केवळ अत्याचारच नाही तर आरोपीनं महिलेचे अश्लील फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। अशोक खरात प्रकरण गाजल्यानंतर पीडित महिलेनं प्रचंड हिंमत दाखवून आपल्या पतीला ही आपबीती सांगितली आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। अत्याचाराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं वसई पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर येथील पोलीस ठाण्यात वर्ग केलाय। धर्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध आता कठोर कारवाईची मागणी होते। भोंदूबाबांच्या या वाढत्या उपद्रवामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषेचा फायदा घेणाऱ्या अशा नराधमांना पोलीस काय धडा शिकवणार याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।